नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिरवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 14 जून 2024 वार शुक्रवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज मार्केटमध्ये आपल्याला काय परिस्थिती पाहायला मिळते, त्याचबरोबर आवक कमी झाल्यामुळे आपल्याला या ठिकाणी दरामध्ये तेजी पाहायला मिळते। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा। तर चला तर पाहूया की मार्केटमध्ये आज आपल्याला काय परिस्थिती पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता स्वीटकॉर्न मक्याची कणसाची आवक या ठिकाणी आपल्याला वाढलेली पाहायला मिळते। तर आज स्वीटकॉर्न मक्याच्या कणसाला जास्तीत जास्त आपल्याला दर जे आहे या ठिकाणी आपल्याला 18 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। तर कमीत कमी 16 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 18 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक वाढल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दरामध्ये घसरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पपई पाहायला मिळते। तर पपईसाठी आज दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 15 रुपये किलो ते जास्तीत जास्त 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये कमी जास्त पाहायला मिळते। त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी 15 रुपये किलो ते जास्तीत जास्त 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता कलिंगड आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर कलिंगडासाठी आज दर जे आहे या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 5 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 11 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटीमध्ये कलिंगड असल्यामुळे या ठिकाणी या कलिंगडासाठी 10 ते 11 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता गावरान पेरू आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला गावरान पेरूसाठी कमीत कमी 25 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला आज बदल पाहायला मिळतोय। क्वालिटी चांगल्या प्रकारे क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी 25 रुपये किलो ते जास्तीत जास्त 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता चिकू आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये चिकू पाहायला मिळतात। तर क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये चिकू आहे। त्याचबरोबर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला 30 रुपये किलोपासून जास्तीत जास्त 70 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या चिकूसाठी दर पाहायला मिळालेला आहे। तर मार्केटमध्ये आवक कमी झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला चिकूमध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता मोसंबी आपल्याला पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला मिडियम साईजमध्ये मोसंबी पाहायला मिळालेली आहे। तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 30 रुपये किलो ते जास्तीत जास्त 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी मोसंबीला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता मिडियम साईजमध्ये आपल्याला लिंबू पाहायला मिळते। क्वालिटी या ठिकाणी आपण पाहू शकता क्वालिटी कमी असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला लिंबांसाठी आज दर जे आहे ते कमी पाहायला मिळते। कमीत कमी 40 रुपये किलो ते जास्तीत जास्त 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी आपण आवक पाहू शकता, आवक आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला आज कमी झालेली पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला आज घसरण पाहायला मिळते। तर कमीत कमी 40 रुपये किलो ते जास्तीत जास्त 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर लहान साईजमध्ये त्याचबरोबर कमी क्वालिटीमध्ये लिंबांसाठी जे दर आहेत आपल्याला या ठिकाणी 10 ते 15 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेले आहेत।